श्रीधर एक प्रामाणिक ट्रक चालक होता. तो VLK ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करायचा. श्रीधर हा दुर्गामाचा खूप मोठा भक्त होता. त्यामुळे तो रोज दुर्गामातेच्या मंदिरात जाऊन पूजा करायचा आणि तिचा आशीर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात करत असे. श्रीधर मेहनती तर होताच, तसेच तो खूप प्रामाणिकही होता. त्यामुळेच कंपनीच्या मालकाचा श्रीधरवर खूप विश्वास होता आणि तो नेहमी श्रीधरला गाडीने लांबच्या टूरवर पाठवत असे. श्रीधरच्या कुटुंबात आई, पत्नी प्रिया, 2 मुले आहे, केशव आणि माधव. श्रीधरचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम होते आणि तो आईची खूप सेवा पण करायचा. बेटा, चिरंजीव आणि सदैव आनंदी रहा. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देव. फक्त दुर्गा मातेची कृपा आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर राहू दे, बाकी काहीही नको. महिन्याचा शेवटचा दिवस होता. श्रीधर पगार घेण्यासाठी मालकाकडे गेला होता. हा घे, या महिन्याचा पगार 12,000 रुपये. धन्यवाद मालक. एवढं बोलून श्रीधर तिथून निघून गेला. श्रीधर आपल्या घराकडे जात होता की एका वृद्धाश्रमासमोर एक वृद्ध आई बसून जवळून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून जेवण मागत होती. हे पाहून श्रीधरला खूप वाईट वाटले. तो त्या वृद्ध मातेकडे गेला. आई, तू बाहेर का बसली आहेस? वृद्धाश्रमात तुझ्या खोलीत जाऊन बस. मुला, जाऊन वृद्धाश्रमात बसणार, मग खाणार कसं? का आई, वृद्धाश्रमातील लोक तुला जेवण देत नाही? पूर्वी जेवण द्यायचे, पण या वृद्धाश्रमाचे मालक गेल्याने आता आमचे खाणे पिणे बंद झाले. आता या वृद्धाश्रमात कोणी पैसे देत नाही. आता तूच सांग, आम्ही कसे जेवण करणार? काय? किती दिवसांपासून जेवले नाहीत तुम्ही लोक? बेटा, आम्ही 2 आठवड्यांपूर्वीच पोटभर जेवलो होतो आणि हे काही दिवस जे काही थोडीफार भिक्षा मिळते ती वाटून खातो. तर काय करायचं, मा दुर्गेची इच्छा. हे सर्व ऐकून श्रीधरने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या पगारातील अर्धे पैसे त्या वृद्धाश्रमाला दिले आणि त्यांना वचन दिले की तो दर महिन्याला येऊन काही पैसे त्यांना देईल. मग श्रीधर त्याच्या घरी जातो आणि तो प्रियाला 6,000 रुपये देतो आणि म्हणतो, हे घे प्रिया, या महिन्याचा पगार. या महिन्याचा पगार? पण हे फक्त 6,000? इतके थोडे पैसे? प्रिया, येताना मला एक वृद्धाश्रम दिसले. वाटेत अनेक आया बसल्या होत्या. अगं, त्यांनी बरेच दिवस काही खाल्लं नव्हतं, म्हणून मी माझ्या पगारातून 6,000 रुपये त्या वृद्धाश्रमात जमा केले. आता दुर्गा मातेच्या कृपेने ते पोटभर जेवू शकतील. काय? तुम्ही 6,000 रुपये वृद्धाश्रमाला दिले? अरे देवा, मी काय करू या माणसाचं? स्वतःचे घर नीट चालत नाही आणि तुम्ही धर्मादा खात्यात पैसे दिले. आता या महिन्याचा खर्च कसा चालणार? प्रिया, एवढी अस्वस्थ का होतीये? हे आई म्हणजे दुर्गा मातेचे रूप आहे ग. माझी दुर्गा माता सर्वांवर लक्ष ठेवून आहे. ते आपल्यावर कोणतेही संकट नाही येऊ देणार बघ. माहीत नाही दुर्गा मा, आमचे दिवस कधी बदलतील. आमच्याकडे इतका पैसा कधी येईल की आम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. काही महिने उलटून गेले. तसाच श्रीधर त्याच्या घरी बसला होता की अचानक त्याला मा वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावे असे वाटू लागले आणि तो विचार करत होता की काही दिवसांची रजा घेऊन कुटुंबासोबत मा वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायला पाहिजे. इतक्यात मालकाचा फोन आला आणि तो म्हणाला की काही दिवसात त्याला हरियाणाला जायचे आहे. हे ऐकून श्रीधरला वाईट वाटले. मग प्रिया तिथे आली. काय झालं? तुम्ही अचानक उदास का झालात? प्रिया, काही दिवसांपासून मला मा वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावंसं वाटतंय, म्हणून मी विचार करत होतो की काही दिवसांची रजा मागून मी तुम्हा सर्वांना घेऊन उद्याच वैष्णोमातेच्या मंदिरात जाईन. पण माझे नशीबच खोटे की आत्ताच मालकाचा फोन आला आणि त्यांनी मला हरियाणाला जायला सांगितले. आता तूच सांग, मी काय करू? मी दुःखी असण्याचे हे एकमेव कारण आहे. अहो, त्रास नका करून घेऊ. कदाचित ही मा दुर्गाचीच इच्छा असेल. त्यांना तुम्हाला वैष्णोदेवीला नाही तर हरियाणाला पाठवायचं असेल. काही दिवसांनी श्रीधर कंपनीतील एका मुलासोबत हरियाणाला जायला निघतो. ट्रक चालवताना रात्र निघून जाते. आता ट्रक धवलपूरच्या घनदाट जंगलातून जात असतं.
की अचानक श्रीधरच्या पोटात दुखायला लागतं आणि श्रीधर वेदनेने कळवळू लागतो. अरे अरे देवी दुर्गा, अरे आई, काय चाललंय? अचानक पोटात का दुखतंय? दादा दादा काय झालंय तुम्हाला? तुम्हाला फूड पॉयझन झालंय असं वाटतंय. श्रीधर रस्त्याला एका बाजूला ट्रक थांबवतो आणि ड्रायव्हिंग सीटवरून उठतो आणि मागच्या सीटवर झोपतो. श्रीधरच्या वेदना सतत वाढत होत्या. बिरजूला समजत नव्हतं की श्रीधरला कशी मदत करावी. दुसरीकडे त्याला दुसरी काळजी पण वाटू लागली होती. अरे देवा, आमचे रक्षण कर. हे धवलपूरचे घनदाट जंगल आहे. हे सिंह आणि इतर वन्य प्राण्यांचे अड्डे इथे आहे. इथे राहणे धोक्याचे आहे. मग अचानक एक महिला वन अधिकारी ट्रकजवळ येते आणि विचारते, काय झालं? काय त्रास आहे? तुम्ही खूप काळजीत दिसताय आणि हा ट्रक इथे का उभा केलाय? हे खूप धोकादायक ठिकाण आहे. इथून निघून जा. माझ्या श्रीधर दादाच्या पोटात खूप दुखतंय. त्यांना आता ट्रक चालवता येणार नाही आणि मला ट्रक चालवायला येत नाही, म्हणून आम्ही इथे अडकलो आहोत. हो, तर ही गोष्ट आहे. मग मी तुमचा ट्रक तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचवू शकते का? पण तुम्हाला ट्रक चालवता येतो का? अहो, मी स्वतः ही संपूर्ण पृथ्वी चालवते. मग या ट्रकची काय मोठी गोष्ट आहे? काय पृथ्वी चालवते? मला काही कळत नाही आहे. हे सर्व सोडा. ठीक आहे, चला चला जाऊया. ही ट्रकची चावी. दुर्गामा ड्रायव्हिंग सीटवर बसते आणि वेदनेने त्रासलेल्या श्रीधरच्या डोक्यावर हात ठेवते, ज्यामुळे श्रीधर गाढ झोपेत जातो. आणि मग ती ट्रक सुरू करते. काही तासांचा प्रवास करून एक छोटे शहर येते. ती महिला अधिकारी ट्रकला हॉस्पिटल समोर आणून थांबवते आणि बिरजूला सांगते, तू तुझा भाऊ श्रीधर याला या दवाखान्यात भरती कर आणि आता मी निघते बरं. दुर्गा ट्रकमधून खाली उतरते आणि निघून जाते. मग श्रीधरही जागा होतो. आता श्रीधर एकदम बरा झाला होता. त्याचे दुखणेही नाहीसे झाले होते. अरे वा, आता मी बरा आहे. बिरजू, अरे ती महिला अधिकारी कुठे गेली रे? मला माहीत नाही, ती इथेच तर होती. तुम्हाला दवाखान्यात भरती करा म्हणून सांगितलं आणि अचानक गायब झाली. गायब झाली म्हणजे काय? माहीत नाही. ते महिला अधिकारी कोण होती जिने संकटात आपले लक्ष ठेवले? मला वाटले की तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझ्या आईप्रमाणे. ती कोणी? श्रीधर हे बोलून थोडा विचार करतो. असे तर नाही की दुर्गामा स्वतः पृथ्वीवर अवतरली आणि आम्हाला मदत करून निघून गेली आणि तिने माझे पोटदुखीही बरे केले? तर श्रीधर दादा, तुम्ही आता दवाखान्यात जाणार का? नाही बिरजू, त्यांनी हॉस्पिटलला जायला सांगितल्यावर मी एकदा डॉक्टरांना दाखवतो, पण मला दुर्गाईचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मग आईनेही ट्रक या ठिकाणी आणला. देवी दुर्गेचा जय जयकार. आज तिने मला दर्शन दिले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना पाहिल्यानंतर श्रीधर पुन्हा एकदा ड्रायव्हर सीटवर बसतो. डॉक्टरांनी त्याला किरकोळ गॅससाठी औषध दिले असते. आता श्रीधर जोरात आईच्या नावाचा जप करू लागतो. सर्वांनी म्हणा जय माता दी, मोठ्यांदी म्हणा जय माता दी.